स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा इच्छिताची देवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग। स्वर्गस्थ देव गायन करतायत की मृत्यूलोकी आमचा जन्म व्हावा। केवढे भाग्यशाली आहोत आपण मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो। केवढं मोठं भाग्य आहे, स्वर्गस्थ देवाला जी गोष्ट मिळाली नाही। अत्यंत दुर्लभ असणारा मानवी देह नरदेह आपल्याला मिळाला। इथं पळसाई मातेच्या प्रांगणामध्ये जो सप्ताह नियोजित झालाय, सगळे ग्रामस्थ तुम्ही प्रसन्नतेने उपस्थित आहात। हा एवढा गोड आनंद पाहिल्याच्या नंतर स्वर्गस्थ देवाला सुद्धा वाटतंय आम्ही पळसमध्ये का जन्माला आलो नाही, आम्ही पळसमध्ये का जन्माला आलो नाही। नक्कीच वाटेल इथली ऊर्जा, इथला माहोल, एवढा आनंद, मातेचा वज्रलेप, काल निघलेली भव्य दिव्य आपल्या गावातून मिरवणूक, सगळेजण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये टोपी घालून सगळ्या माता कलश घेऊन, आणि जेव्हा ते गावातून मातेची मिरवणूक निघली, काय तो दैदिप्यमान दिव्य सोहळा काल तुम्ही अनुभवला। अहो तो दैदिप्यमान दिव्य सोहळा आणि हा सप्ताह गेली 40 वर्ष तुम्ही जतन करून ठेवतायत। हरिश्चंद्र महाराज पाटील महाराजांच्या मार्गदर्शनाने चाललेला हा दिव्य कार्यक्रम अक्षरशः का देव इच्छा करणार नाही आमचा मृत्यूलोकी आणि पळसमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आमचा जन्म व्हावा, का इच्छा करणार नाही। मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गीचे अमर ओ स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा ओ इच्छिताची देवा। आम्ही खूप कार्यक्रम करतो, नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जातो। आज पण नंदू महाराज शिंदे बाबा इथं आल्याच्या नंतर मी अगोदर पण इथं कीर्तन केलेलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये कीर्तन केलं। इथं आल्याच्या नंतर खूप कार्यक्रम पाहिले, पण आज मला काहीतरी ऊर्जा प्रचंड वेगळी जाणवते। या भूमीचा काहीतरी अलौकिक भाग्य आहे। कार्यक्रम भव्यतेने अजून असतील, पण तुमची उपस्थिती, तुमच्या चेहऱ्यावरची ऊर्जा, महाराज करोडो रुपये द्या, इतके प्रसन्न चेहरे कुठेच पाहायला मिळत नाहीत। आज जे मला या धर्म मंडपामध्ये पाहायला मिळत आहे। तुम्ही बदाम खातायत का रोज? तो कॅमेरा पाठीमागून येऊ, समोरून इकडून पाहिजे होता आणि चेहरे जरा दाखवायला पाहिजे होते। बस जेवढे फॉरेनर आता कुंभात आलेत ना, आणि जी मी हरिद्वार ऋषिकेशला शिकायला होतो, आज ऋषिकेशमध्ये एवढे सगळे विदेशातून येणारे लोक आहेत ना, ते फक्त एकच म्हणतात, भारताकडे गरिबी कमी असेल, भारताकडे त्यांचं ऐश्वर्य कमी असेल, आमच्याकडे करोडो रुपये असतील, पण जे प्रसन्न चेहरे आहेत ना ते आमच्याकडे पाहायला मिळत नाहीत। बस एवढ्या करता आम्ही भारतीय संस्कृतीकडे आकर्षित। अहो भीक मागणारा माणूस खळखळून हसताना दिसतोय, हे आमच्याकडे नाही म्हटले करोडोपती। मला सांगा, मला अभंगाकडे यायचंय। छोटासा प्रश्न तुम्हाला मी विचारत जातो। पखवाद एवढं गोड वाजवतायत महाराजजी, ऑडी चांगली का स्विफ्ट गाडी चांगली? बोला लवकर, वेळ कमी आहे। ऑडी चांगली का स्विफ्ट चांगली? ऑडी चांगली।
ऑडीमध्ये माणूस बसलाय, तो अत्यंत नाराज होऊन बसलाय, चेहरा पडलेला आहे, उदासवानी बसलाय. आणि स्विफ्ट मध्ये जो बसलाय तो अगदी प्रसन्नतेने आमच्या हिराजी महाराजांसारखा खळखळत हसतोय. मग आता गाडी चांगली कोणती? ऑडीमध्ये बसला चेहरा पाडून बसलाय, नाराज आहे, उदास आहे. आणि स्विफ्ट मध्ये 10 लाखाचीच गाडी आहे, पण बसताना खूप टवटवीत आणि प्रसन्न आहे. आता गाडी चांगली कोणती? 10 करोड रुपयाचा बंगला असू द्या, जर घरात प्रसन्नता नसेल तर शून्य आहे तुमची प्रॉपर्टी. कुटिया असू द्या, कुटिया. हसणार खळखळत जीवन असेल तर तो तुमच्यासाठी साक्षात स्वर्ग आहे. आणि तो स्वर्ग शिकवण्याचं काम हा मंडप करतोय, म्हणून इथं प्रसन्नता आहे. ही देवी एवढी ताकद आहे आणि साक्षात देवी इथं विराजमान आहे. असं बोलू का तुम्हाला थोडंसं आध्यात्मिक भाषेत आणि वैज्ञानिक धरून बोलू का? विज्ञानाने हजारो वर्षापासून शोध डेव्हलप केले, शोध, रिसर्च. आणि अध्यात्माने बोध डेव्हलप केला, बोध, लिबरेशन, ज्याला मोक्ष म्हणूयात आपण. अध्यात्माने बोध डेव्हलप केला, विज्ञानाने शोध डेव्हलप केला. आम्हाला दोन्ही जीवनामध्ये पाहिजे. म्हणून गीतेमध्ये ज्ञानोपराय अभिप्राय व्यक्त करताना भगवंताचा, तुझं ज्ञान सांगेल तैसे विज्ञानीशी, तुला विज्ञानासहित मी अध्यात्म प्रतिपादन करणार आहे, ऐका. मग आज इथं देवीच्या स्वरूपामध्ये सुद्धा सायन्स दडलेला आहे आणि इथं स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म सुद्धा दडलेला आहे, ऐका. आतमधल्या लोकांना माझा आवाज येतोय का? येतोय ना? व्यवस्थित आवाज घुमत नाही ना? नाही ना? नाही तर मग मी सिस्टीम वाल्याला घेऊन जायला आळंदीला, काय अडचण नाही. तिथं हरिओम आश्रम आहे, भरपूर मोठा आहे. मी गेली 8 वर्ष हरिओम आश्रम मध्ये गुरुकुल सांभाळत, तिथं अनेक विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिलं. आइन्स्टाईननी एनर्जी आणि मॅटर वरती आइन्स्टाईन बोलले. =mc² सूत्र जगाच्या समोर त्यांनी दिलं. ते एनर्जी मॅटर मध्ये रूपांतरित होते, मॅटर एनर्जी मध्ये एक होण्याचं सामर्थ्य आइन्स्टाईननी सूत्राच्या माध्यमातून मांडलं. माझं म्हणणं असं आहे, मूर्तीचा जो सगळं स्ट्रक्चर आहे मॅटर आहे, त्याच्यामध्ये आज तुम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी टाकली. मग अन्यत्र दगड नाही का? मूर्ती दगडाचीच आहे, अन्यत्र दगड आहे, पण त्या दगडाच्या आपण पाया पडतोय, तिथे का ऊर्जा जाणवत नाही. इथेच का ऊर्जा जाणवते? याला प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणतात, जो जगात सगळ्यात ग्रेट आहे, जो आज तुम्ही संपन्न केला. मातेला वज्रलेप करून मंदिराचं एवढं गोड नियोजन केलं, एवढं गोड आतून सगळं सुंदर काय बनवलं, ज्यांच्या बुद्धीतून ते साकार झालं ना, सलाम आहे त्यांना. व्हेंटिलेशन आणि सगळ्याच गोष्टीला, एनर्जीला जे अपेक्षित असतं त्या सगळ्या गोष्टी इथं मला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून त्या दिव्यतेने ती भव्यता इथं पाहायला मिळते. प्राणप्रतिष्ठा सोहळा, प्राण नसेल तर जसं आपली बॉडी मृत आहे तसं देवतेमध्ये प्राण सोहळा करावा लागतो, त्यांना ती एनर्जी ओतावी लागतेच. आणि ती एनर्जी आपल्या षडचक्रावरती काम करते. म्हणून कोणतं संकट आलं आपण देवीकडे आलो, कोणती अडचण आली आपण देवीकडे आलो. इथं 5 मिनिटं ध्यानस्थ बसलो, देवीची ऊर्जा आपल्या षडचक्रावरती काम करते. षडचक्रावरचे जर तुम्ही, शास्त्र असं सांगतंय, देवीच्या समोर जर तुम्ही 42 दिवस कंटिन्यू 21 मिनिटाची अनुष्ठान रूपाने बसलात, ऐका, 42 दिवस 21 मिनिटं देवीच्या समोर जर बसलात, कॅन्सर सारखे आजार होणाऱ्या पेशी बॉडीतून नष्ट होतात. एवढी ताकद त्या एनर्जी मध्ये आहे, तेवढी दिव्यता बसण्यामध्ये आहे. हे मेडिकल सायन्सने हजारो वर्षापासून सिद्ध केलंय. म्हणून देवी काही सामान्य आहे का महाराज? तिचं विशेष रूप आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये सूर्याला देवता मानलेला आहे, विष्णूला देवता मानलेला आहे, शंकराला देवता मानलेला आहे, गणपतीला देवता मानलेला आहे आणि देवीला देवता मानलेला आहे. देव पंचायतनामध्ये देवीचं मुख्य स्वरूप आहे. वारकरी संप्रदायाने देवीला निषेध केलेला नाही, वारकरी संप्रदायाने शक्तीला बाजूला केलेलं नाही. शक्ती आणि शिव आणि शक्तीचं समावेशन ज्ञानोबरांनी अमृत अनुभवामध्ये प्रतिपादन केलं. सार्धम केन च कस्यार्धम शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नम इति द्वैतं छलान्मुहुः. अमृत अनुभवाच्या 5 श्लोकामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा हा श्लोक एनर्जीचं एकत्रीकरण सांगतोय. आणि म्हणून पांडुरंग देवी वेगळी नाही, म्हणून पांडुरंगाला देवीच्या रूपामध्ये आर्ततेने तुकोबराय हाक मारतात. अभंगाचं पहिलं चरण. धाव गाजे त्याचा आवाज
आता पाहतेस काही आता पाहतेस काही धाव घाली आई आता पाहतेस काही आता पाहतेस काही आता पाहतेस काही धाव घाली आई आता पाहतेस काही आता पाहतेस काही धाव घाली आई आता पाहतीस काही. हे अभंगाचं पहिलं चरण आहे का. आपली कीर्तन परंपरेमध्ये अभंग निवडला जातो आणि त्याचे विवरण असतं. बहुतांशी अभंग कधी आपण याच्यापूर्वी ऐकलेले नसतात. म्हणून ह्या अभंगाचे बोल लक्षामध्ये ठेवा, शब्द लक्षामध्ये ठेवा. धाव घाली आई. उद्या जर तुम्ही कोणी विचारला अभंग कोणता घेतला होता महाराजांनी कीर्तनाला, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नाही तर काय होतं, अहो काय सप्ताह चाललाय पळसचा, काय जेवण आहे, काय कीर्तन झालं, नुसते तुकडे, आणि विचारा ना अभंग कोणता आहे. तुका म्हणे म्हणत होते. असं होऊ नये याकरता शब्द लक्षात ठेवा. धाव घाली आई. आई म्हणजे देवी. मला धाव घाल आणि मला भेटायला य जगद्गुरु तुकोबराय सांगतात. अभंग फार गोड आहेत आणि आपली परंपरा गोड आहे. याच्यातल्या सगळ्याच गोष्टी अशा विज्ञानाला धरून पुढे चाललेल्या आहेत. कीर्तनकार फेटा बांधतो, कीर्तनकार कमरेला उपरणं बांधतात आणि नारदाच्या गादीवरती उभा राहतात. ऐका, हे कमरेला उपरणं का बांधलं जातं याचंही बऱ्याच जणांना माहिती नसतं. याचे 3 कारण आहेत. कमरेला उपरणं बांधण्याचं पहिलं कारण, नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायला लागले, देव पुढे नाचायला लागले, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध व्हा, कबीर महाराज बोलायला लागले, पितांबर गळाला. पितांबर म्हणजे धोतर. मग पुन्हा जर कोणी कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचायला लागलं आणि त्यांचं धोतर, तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं की पुढचा काळ जीन्स पॅन्टवर येणार आहे. म्हणून कंबर बांधण्याची पद्धत आली. एक म्हणजे धोतर निसटणं हा जरी थोडंसं ऐकायला वेगळं वाटत असलं पण तरी देवाचा हे झालंय म्हणून आपल्याला ते नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. देवा सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. देवा सावध व्हा असं कबीर महाराज बोलतायत. म्हणून कंबर बांधलं तर धोतर फिट राहील या अनुषंगाने कंबर बांधलं जातं. पहिलं कारण. दुसरं कारण, ज्यावेळेस आपण कीर्तन करतो ती गादी तेवढी ताकद आहे, आमच्यात काहीच ताकद नसते. आम्ही ज्यावेळेस इथे उभा राहतो आमचे शब्द म्हणजे श्रीगुरूंचं स्मरण केल्याच्या नंतर शब्द पुढे येतात. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी, ते श्रीगुरूंचे पाय जय हृदय घेऊसनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी. वक्तृत्व गोडपणे श्रीगुरूंचे पाय जय हृदय घेऊसनी ठाय. वक्तृत्व गोडपणे जर बाहेर येण्याकरता श्रीगुरूंचे पाय हृदयामध्ये साक्षात प्रगट करावे लागतात आणि त्याशिवाय ही गोष्ट होत नाही. ज्ञानेश्वरी मधून गुरु शब्द बाजूला करा. ज्ञानेश्वरी ती फक्त भगवद्गीतेची टीका राहील, ती ज्ञानेश्वरी राहणार नाही. ऐका, माझ्या वाक्याकडे लक्ष ठेवा. अमृत अनुभवामध्ये ज्ञानोपरांनी गुरूंचं केलेलं वर्णन जर बाजूला केलं तर अमृत अनुभव फक्त अनुभव राहील, तो अमृत होणार नाही. चांगदेव 65 मधून तो फक्त चांगदेव महाराजांचा गुरु म्हणून मुक्ताबाईकडचा समर्पित भाव जर बाहेर काढला तर ते सुद्धा तितकंच अनुषंगाने तो फक्त चांगदेव महाराजांचा एक सांगितलेला टिप्पण किंवा तो एक ग्रंथ होईल. ऐका, गुरूंचं जीवन सामर्थ्य संपन्न असतं. ह्या व्यासपीठानं उभा राहिल्याच्या नंतर आपली जी एनर्जी मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत आणि वरती जाते, ती एनर्जीला अगदी व्यवस्थितपणे पुन्हा खाली येऊ नये मूलाधाराकडे, कारण मूलाधार चक्राकडे खाली एनर्जी आली का तुमच्या परमार्थाचा उपयोग होत नाही. म्हणून कंबर बांधल्या जातं. दुसरं कारण, आणि हे
भक्तिशास्त्राच्या नुसार, योगशास्त्राच्या नुसार, आणि आता मेडिकल सायन्स तुमच्या समोरती ठेवतो. मेडिकल सायन्स असं सांगतंय ज्यावेळेस आपण उभा राहतो त्यावेळेस इथला जठर, लिव्हर, किडनी हे सगळं पोटेशियम ग्रंथी वगैरे सगळा भार पोटावरती येतो आणि त्या पोटावरती आलेला भार किडनीवर प्रेशर देतो आणि 2 तास एक व्यक्ती सारखं उभा राहिली तर किडनीवरती आलेला दबाव, दाब हा अनेक रोगाला आमंत्रित करू शकतो. म्हणून इथं जर आपण सेला बांधला, उपरणं बांधलं तर तुमची किडनी सुरक्षित राहते, जठर सुरक्षित राहतो तुमचं. म्हणून कीर्तन परंपरेमध्ये कंबरेला ऐका फेटा का बांधला जातो याचं कारण असं आहे, परंपरा आहे. म्हणजे नामदेव महाराजांनी, नारदांनी कीर्तन करताना फेटा बांधला, पुढे नामदेव महाराजांनी त्याचा उद्घोष करताना नामदेव महाराजांनी फेटा बांधला, श्रीगुरु फेटा बांधतात, आपण फेटा बांधतो, परंपरा आहे. आणि याचं सायन्स पण ग्रेट आहे. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला बुद्धीचा वापर करायचा असतो आणि त्या सगळ्या भारतीय तत्वज्ञानामध्ये जेवढे 9 ग्रह आहेत, पुढे मी बोलणार आहे त्या अनुषंगाने, त्या 9 ग्रहामध्ये गुरु नावाचा जो ग्रह आहे तो गुरु नावाचा ग्रह नॉलेज देतो, ज्ञान देतो आणि तो ज्ञान प्रतिपादत करायचं आहे. आणि जी व्यक्ती डोक्यावरती टोपी वापरते, जी व्यक्ती डोक्याला सेंडी ठेवते त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रह अनुकूल राहतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. म्हणून जर आपण फेटा बांधला तर ज्ञान बाहेर येताना स्मरणशक्ती तेजस्वी राहते. म्हणून 2 तास तुम्ही अस्खलित बोलू शकतात. याचं कारण फेटा बांधल्याने एकाग्रता साध्य होते. अशा अनेक कारण आपल्या परंपरेमध्ये आहेत. यामागे धाव घाली आई अभंग लक्षात राहिला पाहिजे. इथं जगद्गुरु श्री संत तुकोबराय धाव हा शब्द वापरताय, धावणे हे क्रियापद वापरतात. ऐका, मराठी भाषेमध्ये जसं आपण इंग्लिश व्याकरण शिकताना नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन वगैरे शिकल्या जातो. त्याच्यामध्ये व्हर्ब म्हणजे क्रियापद जे आपण शिकतो त्या क्रियापदामध्ये अनेक प्रकार आहेत. पैकी आज जे क्रियापद वापरले जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी ते धावणे हे क्रियापद वापरलंय. व्यक्ती धावतो केव्हा? ऐका, व्यक्ती धावते केव्हा? धावण्यापेक्षा त्याचे 4 प्रकार करतो. जर माझ्याकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष असेल तर माझी मराठी तुमच्या लक्षामध्ये येईल. धावणं वेगळं, दुसरा मुद्दा पळणं वेगळं, तिसरा मुद्दा चालणं वेगळं, चौथा मुद्दा उधळणं वेगळं. विठाला विठाला मी प्रारंभी संस्कृत बोललोय. ते का बोललोय त्याचे कारण अगदी आंतरराष्ट्रीय लेवलवरती तुमच्या समोर ते ठेवलंय. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत आणि भारतीय तत्वज्ञान शिकवलं जात आहे. अभंगाच्या अनुषंगाने तुम्ही किती भाग्यशाली आहात. तुम्ही पळसमध्ये जन्माला आले, भारतात जन्माला आले. त्या अनुषंगाने मी तुमच्याला विष्णू पुराणातला श्लोक ठेवला. अभंगाकडे येताना मी जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंगाच्या पहिल्या चरणावरती आलो. फेटा का बांधायचा, कंबर का बांधायचं आहे, नारदाच्या गादीचं सायन्स आणि अध्यात्म तुमच्या समोरती ठेवलं. हे बोलत असताना अगोदर देवीचं एनर्जी, अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटीचा दोन्हीचा समुच्चय देवीच्या मध्ये म्हणजे एनर्जी आणि मॅटरचा समुच्चय सुद्धा एकत्रीकरण देवीच्या माध्यमातून कसं आहे ते ठेवलं. या धर्ममंडपाची ऊर्जा किती ग्रेट आहे हे सुद्धा तुमच्या समोरती ठेवलं. आता मी धावणे शब्दावरती बोलता बोलता 4 प्रकार तुमच्या समोरती ठेवले. म्हणजे आपण काय ऐकतोय याची लिंक असावी. म्हणून श्रोता आणि वक्ता याच्यामध्ये तो भाव तयार होण्याकरता ती लिंक खूप महत्वाची आहे. नसेल ती लिंक जर लागली नाही तर श्रोता हा बाजूला जाऊ शकतो. आणि कीर्तन आता काय होतंय सध्या, कीर्तनकार अभंगावर बोलायला लागलेत. माझी मराठी नाही समजणार तुम्हाला असं मला जाणवतंय. कीर्तनकार अभंगावर बोलायला लागलेत. अभंग खाली आणि ते वरच बोलायला लागलेत. नाही लक्षात आलं ना अजून. मी अभंगावरच बोलणार आहे. पुन्हा लक्षात आलं, ही मराठी म्हणजे याला 5G लागते, 4G मध्ये सुद्धा नाही जमणार. एक गृहिणी त्यांचे पतिदेव रोहाला किंवा आपल्याला नागोठण्याला बाजाराला चालले आणि बाजाराला चालल्याच्या नंतर पत्नीला विचारलं काय घेऊन येऊ. पत्नी म्हटले तुम्ही घेऊन येऊ नका. 5G नाही ना समजलं. म्हणजे ती म्हटली काय घेऊन येऊ, ती पती म्हटला काय घेऊन येऊ, पत्नी म्हटले तुम्ही घेऊन येऊ नका. मराठी भाषा किती गोड आहे. काय वाटोळं केलं पण आपण मराठी भाषेचं. मी धावणे, पळणे, चालणे, उधळणे 4 क्रियापद तुमच्या समोरती ठेवून मला धावणेवर यायचंय आणि मग धाव घाली हा शब्द तुम्हाला कळेल. ऐका किती मराठी आपण विलक्षणतेने बोलतोय ना, किती मराठीचा सध्या आपण ऱ्हास चालवलाय. जर आपण नागोठण्यावरून आलो
आणि जर विचारा ना कोणाला पळस गाव कुठे आहे, ते म्हणतात 5 किलोमीटर पुढे जा, उजव्या हाताला राईट घ्या. आणि पुढे गेले का शिराजी शिंदे महाराजांचं घर कुठे, डाव्या हाताला लेफ्ट घेतला की दत्त मंदिर दिसेल. डाव्या हाताला लेफ्ट घ्या, उजव्या हाताला राईट घ्या, आणि पळसाई मातेचं मंदिर थोडस बाहेर आलं का स्ट्रेट सरळ जा. येते ना लक्षात? मराठी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मराठी भाषा अशी गोड आहे, मराठी भाषेची तेजस्विता अशी गोड आहे. हे गुरुजी शाळेत गेले. शाळेत गेल्याच्या नंतर काही वादविवाद झाला असेल त्यांच्या घरी पत्नीशी. पत्नीने त्यांना डबाच दिला नाही, टिफिन दिलाच नाही. गुरुजीला भूक लागली आणि एक हुशार विद्यार्थी होता. इथं नाही ना कुणी तसं हुशार विद्यार्थी? हा, सगळेच आहेत तसं. इथं जवळजवळ सद्गुरू हरिश्चंद्र बाबांचे ते पण उत्कृष्ट हाडाचे शिक्षक होते, आणि हे सगळे त्यांचे शिष्यच आहेत, सगळे त्यांचे विद्यार्थीच आहेत. ऐका, पण मी इथलं सगळं सोडून आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडचं बोलतोय. गुरुजींनी तो डबा घेतला. बा मला तुला भूक नाही, तो मला मला भूक नाही. गुरुजी म्हटले मला भूक लागली, मला तुझा टिफिन खायला दे. गुरुजींनी टिफिन घेतला, खायला सुरुवात केली. एक चपाती खाल्ली. गुरुजी म्हटले बाळा पण तू घरी आईला काय सांगशील? डबा कोणी खाल्ला, टिफिन कोणी खाल्ला, काय सांगशील? गुरुजी तुम्ही बिंदास्त खा म्हटला. बिंदास्त खा, मी घरी काय सांगायचं ते सांगेल, तुम्ही बिंदास्त खा. ते म्हटले नाही, पण तरी दुसरी चपाती खाल्ली. गुरुजी आपला विद्यार्थी गुरुजी विद्यार्थ्याला विचारतायत बाळा मग तू घरी आईला काय सांगशील, टिफिन कोणी खाल्ला? 2-3 वेळा झाला, मुलाचा नाविलाज झाला. मुलगा म्हटला गुरुजी तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, आईने जर मला विचारलं टिफिन कोणी खाल्ला, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. नाही ना लक्षात आलं तुमच्या? कुत्र्याने म्हणजे मी टिफिन शाळेत होतो, बाहेर डबा ठेवला होता, कुत्रा एक आलं त्याने तो खाऊन घेतला असं. ही मराठी भाषेतली गोडी आहे, मराठी भाषेतली दिव्यता आहे. मी 4 क्रियापदे तुमच्या समोर ते ठेवलेत. धावणे, पळणे, उधळणे आणि चालणे. मनुष्य धावतो, आपला मनुष्य पळतो. पळतो तेव्हाच पळतो. पळण्यामागे ऐका बरं का, आता मार्मिक आहे, पळण्यामागे भीती असते. जेव्हा मनुष्याला भीती जाणवते तेव्हा मनुष्य पळतो. आता हे 4 क्रियापद आहेत ना, हे 4ही क्रियापद पायाच्या संबंधित आहे. मनुष्य हाताने पळत नाही, मनुष्य कानाने पळत नाही. कानाकडे ऐकण्याचं काम आहे, डोळ्याकडे पाहण्याचं काम आहे, रसनेंद्रियाकडे रस घेण्याचं काम आहे, घ्राणेंद्रियाकडे शब्द श्रवण करण्याचं, श्रोत्रेंद्रियाकडे काम आहे, घ्राणेंद्रियाकडे सुगंध घेण्याचं काम आहे, आणि ज्ञानेंद्रियापेक्षा कर्मेंद्रियामध्ये पाय आहेत. आणि या पायाच्या अनुषंगाने पळणं आहे, पायाच्या अनुषंगाने चालणं आहे, पायाच्या अनुषंगाने उधळणं आहे, आणि पायाच्या अनुषंगाने धावणं आहे. विठ्ठल विठ्ठल पळणं हे क्रियापद. पळण्यामागे भीती आहे. हो, भीती वाटल्याच्या नंतर मनुष्य पळतो. एका नदीच्या काठावरती गाव होतं, त्या गावामध्ये ब्राह्मण राहत होते. ते रोज पहाटे स्नानाला जायचे गंगेच्या काठावरती. स्नानाला गेल्याच्या नंतर पूर्ण उजेडे नाही, पूर्ण अंधकार नाही, अशा संधी प्रकाशामध्ये स्नान करत असताना, स्नानाला जात असताना त्यांच्या बरोबर वस्त्र बदलण्याकरता त्यांनी धोतर घेऊन गेले होते. आणि जात असताना एवढा मोठा सर्प, भुजंग, नाग दिसला. ब्राह्मण घाबरले आणि गावाच्या दिशेने पळायला लागले. पळण्यामध्ये भीती आहे, गावाच्या दिशेने पळायला लागले. जसे पळायला लागले, गावकऱ्यांनी विचारलं का हो देवा, का पळतायत, का घाबरलायत? ते म्हटले काही नाही, रोजच्या नित्याप्रमाणे गंगेला स्नानाला जात होता, एवढा मोठा सर्प पाहिला, नाग पाहिला, भुजंग पाहिला, घाबरलो आणि गावाच्या दिशेने पळायला लागलो. एवढा घाबरलो, गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. दृष्टांत समजला नाही, पुन्हा सांगतो. गंगेच्या काठावरती गाव होतं, मंदिर होतं. रोज गंगेवर स्नानाला जायचं, मंदिराची पूजा करणारे ब्राह्मण भाऊ. पहाटे स्नानाला जाताना प्रचंड मोठा सर्प दिसला, साप दिसला. घाबरले आणि पळतच गावाच्या दिशेने आले. भीतीत पळणं आहे इथं आपला प्रतिपाद्य विषय आहे. पळत गावात आले. गावातल्या लोकांनी विचारलं का हो घाबरलात, का पळताय? शब्द बदलले. गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाकाठाने पळायला लागलो. म्हटले साप पाहिल्यावरती काय म्हणायला पाहिजे होतं त्यांनी? काय म्हणायला पाहिजे होतं? धोतर बगलेत मारलं आणि गंगेच्या काठाने पळायला लागलो. पण भीतीमध्ये शब्द बदलले आणि पळणं सुरू झालं आणि गंगा बगलात मारली, धोत्राच्या काठाने पळायला लागलो. शब्द बदलतो. ऐका,
शब्द बदलतो ना, भीतीमध्ये शब्द बदलतो, भीतीमध्ये पळणं आणि शब्दाची बदलता. पिंपळगाव आहे का आपल्याकडे? पिंपळगाव आमच्या आळंदीच्या शेजारी शेल पिंपळगाव आहे. त्या पिंपळगावमध्ये एक शिंपी समाजाची व्यक्ती राहत होती आणि शेजारच्या गावी जायचं, शिंपीचा सगळा जो कारभार असेल तो करायचा. आणि एक दिवस उशीर झाला आणि रात्री येता येता चोराने पकडलं. आणि जसं पकडलं घाबरले आणि बोलायला लागले, अहो मी जवळचाच आहे, मी जवळचाच आहे, मी सिंपळगावचा पिंपी, मी सिंपळगावचा पिंपी, मी सिंपळगावचा पिंपी. काय म्हणायला पाहिजे होतं त्यांनी? अच्छा, पिंपळगावचा शिंपी असं म्हणायला पाहिजे होतं, पण काय म्हणायला लागले? शिंपळगावचा पिंपी. कशामुळे? भिल्यामुळे. शब्द बदलतो तसं पायाची चाल बदलते, आणि जी चाल बदलते भीतीमध्ये, त्याचं नाव आहे पळणं. हे पळणे क्रियापद भीतीतून जन्माला येतं. पहिला मुद्दा सोडून द्या. चला, जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, देवी पांडुरंगा, देवीच्या रूपामध्ये तू माझ्याकडे पण पळत आहे असं अजिबात तुकोबराय बोलत नाही. तुकोबराय वेगळ्या अनुषंगाने बोलतायत. या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये तुकोबराय वेगळ्या अनुषंगाने बोलतायत. माझा पहिला मुद्दा संपतो. दुसरा मुद्दा आहे पळणं, चालणं. चालण्यामध्ये सहजता असते, पळण्यामागे भीती दडलेली असते. पळण्याचं अधिष्ठान भीती आहे, चालण्याचं अधिष्ठान सहजता आहे. मनुष्य चालतो, सहजतेने चालतो. मग एखादा साप मागा लागतोय, मनुष्य चालेल का? बायकोने लाटणं घेतलं, मनुष्य चालेल का? एवढे शांत झाले तुम्ही. त्यांचा तर विषय सोडून द्या. मला वाटतंय मी बोलतोय ते खरं आहे की काय? इकडे मी म्हणजे माझा जिल्हा अहिल्यानगर, मी जरी आळंदीत राहिला असलो, अंतर भरपूर आहे. मला इकडचं काही जास्त माहिती नाही बरं का. सांगत चला, तुम्ही कीर्तनात बोलत चला. माझ्यासमोर फार मोठे मोठे माणसं बसले. पत्नीने लाटणं घेतल्याच्या नंतर मांजरी करता म्हणतोय मी, तुम्ही कशाला एवढे सिरियस झाले? हा, मग त्यावेळेस मनुष्य चालतो का पळतो? आपलं मांजर चालते का पळते? पळते. ऐका बरं का, चालण्यात सहजता आहे, चालण्यात सहजता आहे. चालण्यामध्ये अनेक प्रकार. ऐका, चालत चला. आपल्या पायामध्ये ॲक्युप्रेशर चिकित्सा आहे, हातामध्ये ॲक्युप्रेशर चिकित्सा आहे. म्हणून तरुणाने पळावं, ज्येष्ठाने चालावं. ज्याला निरोगी राहायचंय, भगवंताने दिलेले आयुष्य ज्याला गोड पद्धतीने जगायचंय, त्याने आयुर्वेदातले नियम फॉलो केलेच पाहिजेत. आयुर्वेद सांभाळाच पाहिजे. काही आयुर्वेदातले नियम तुम्हाला सांगता सांगता पुढे अभंगाच्या या चालणे पदावरती, क्रियापदावरती मी बोलेल. सकाळी तुम्ही उठता का नाही? उठतात ना तुम्ही सकाळी? पहाटे 11 वाजता तुम्ही उठतात. तुम्ही एवढे गोड हसत, मला काही कळायला तयार नाही नेमकं किती वाजता उठताय. केव्हाही उठा, होता येईल तेवढं लवकर उठा, लवकर निजा. निजणे म्हणजे झोपा, लवकर झोपा, लवकर उठा. सकाळी उठल्याबरोबर पहिलं लक्षात घ्या, आरशात कधीच पाहायचं नाही. मी थोडंसं ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि एनर्जीच्या अनुषंगाने बोलतोय. हा, म्हणजे सगळं शिक्षण कंप्लीट करून तुमच्या समोर उभा आहे, ते डॉक्टरेट उगाच लागलेलं नाही पुढे. ह्या सगळ्या अनुषंगाने तुमच्या समोर ते विचार ठेवतोय. सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहायचं नाही, कारण उठल्याबरोबर आपला ओरा निगेटिव्ह असतो आणि आपण आरशात पाहिलं की ती निगेटिव्ह एनर्जी पुन्हा आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करते. दिवसभर तुम्हाला आळस जाणवेल, निगेटिव्ह एनर्जी फॉलो होईल. ऐका, उठल्याबरोबर पहिलं झोपण्याचे नियम सांगू का उठण्याचे सांगू? तुम्ही मला महाराज झोपण्यात सगळ्याला आनंद आहे, उठण्याच्या कशाला सांगताय? माता वर्ग, झोपताना पहिली विशेष काळजी अशी घ्यायची का एकतर दक्षिणेकडे पाऊल करून कधी झोपायचं नाही. एक मुद्दा लक्षात ठेवा. काय? पूर्वेकडे पाऊल करून कधी झोपायचं नाही. पूर्वेकडे डोकं असावं, दक्षिणेकडे डोकं असावं. या अनुषंगाने झोपावं, कारण पृथ्वी 23.5 अंशाने कललेली आहे. म्हणून आपण जर उत्तरेकडे पाय केले तर तो ओरा आपल्या बॉडीला क्लिअर करतो. नसेल तर तुम्ही साऊथकडे पाऊल करून झोपा. 8 दिवस. 9व्या दिवशी तुम्ही मला फोन कराल की महाराज डिप्रेशन जाणवायला लागले, उदासपणा जाणवायला लागलाय, आत्महत्येचे विचार डोक्यात यायला लागलेत. म्हणून झोपण्याची दिशा बदलून घ्या. ऐका, हो खरंच बदलून घ्या. तुम्हाला महाराज आमचं बेडच तसं असेल, तोडा. हा, तुम्हाला ते बाहेर हे करते. दुसरा, झोपताना लाईट बंद करून कधी झोपायचं नाही. याचा अर्थ असा, ज्या वास्तूत तुम्ही झोपताय त्या वास्तूत पूर्ण अंधार नसला पाहिजे. तुम्ही जर पळसला राहताय, तुमचं घर जर, किंवा तुम्ही मुंबईला राहताय, तुमचं गावाकडे घर आहे आणि ते जर लॉक लावलेलं आहे आणि ते जर अमावस्याच्या दिवशी पूर्ण अंधारात असेल तर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात फॉलो व्हायला सुरुवात होते. ऐका, हे सायन्स आहे, एवढं ग्रेट आहे. ऐका, अमावस्याच्या दिवशी घर बंद नसावं. मग तुम्ही मला आम्ही तिकडे राहिला आहेत, एक बल्ब लावून जा.
नसेल तर शेजारच्याकडे चावी द्या, त्याला तिथे दिवा लावायला लावा अमावस्याच्या दिवशी. ऐका, चला पुढे. रात्री झोपताना लाईट बंद करून झोपायचं नाही. प्लस माता वर्गांनी केस मोकळे ठेवून झोपायचं नाही. मग तुम्ही म्हणा एवढा सगळा केसाचा सांभार बांधणं आणि झोपणं अवघड आहे. मी म्हणतो 4 केसाची एक गाठ मारा आणि झोपी जा. बाकी सगळे मोकळे असू द्या, पण एक तरी केस बांधलेला असावा. हे शास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, कर्मशास्त्र पण त्या अनुषंगाने बोलतोय. कसं बोलतोय ऐका. भूत प्रेत ही गोष्ट आपल्याला मान्य आहे, वारकरी संप्रदायाला मान्य आहे. पळे भूत बाधा भेने तेथे. त्यामुळं त्या अनुषंगाने मी काही भूताप्रेताचा प्रचार प्रसार करत नाही, पण ती एनर्जी आहे. याच्यावरती हॉलिवूड सगळ्यात मोठे मूवीज तयार झाले. ती एनर्जी आहे, काम करते, वर्किंग करते. ऐका, त्यांचेही केस मोकळे असतात आणि ते रात्री अंधारामध्ये फिरतात. तुमचे केस मोकळे दिसले का ते म्हणतात हे आमच्याच पक्षातल्या, तुम्हाला फॉलो करू शकता. ऐका, अजून ह्याच्यातली मार्मिकता पुन्हा सांगतो. घरामध्ये संध्याकाळी भांडी खरकटी ठेवून झोपायचं नाही. कित्येक घर आहेत ज्याच्यामध्ये भांडी खरकटे ठेवले जातात. तुम्ही मला महाराज एवढे भांडे घासायला एक तर आम्हाला व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक हे वेगळं पाहायला वेळ मिळत नाही. ते जाऊ द्या, हे इन्स्टा फेसबुक पेक्षा पतीशी भांडण केल्याशिवाय झोप येत नाही. त्याच्यात आम्हाला फार वेळ जातो. त्यांना आता त्यांच्यावर थोडेसे ऑब्जेक्शन, त्यांना एक थोडासा एक पळवाट देतो. कायद्याला पळवाट असावी. कमीत कमी ज्या तव्यावरती तुम्ही चपाती भाकरी बनवतात तो तवा रोज स्वच्छ धुतल्याशिवाय झोपायचं नाही. ज्या कढईमध्ये, ती कढई अन्नपूर्ण माता आहे, ज्या कढईमध्ये तुम्ही अन्न शिजवतात ती कढई धुतल्याशिवाय झोपायचं नाही. या 2 गोष्टी धुतल्याशिवाय कधीच झोपायचं नाही. माता वर्ग लक्षात ठेवा. आईने मुलीला शिकवा, त्या मुलीने पुढच्या पिढीला शिकवा. भारतीय संस्कृती जतन करून ठेवा. थोडा रिटर्न मोकळा करा, ताकद लावा. ऐका ऐका, कुठपर्यंत आहोत आपण. चालणे, सहजता या अनुषंगाने मी बोलतोय आणि ते झोपण्यावरून विषय निघाला. मी थोडंसं आयुर्वेदाच्या अनुषंगाने बोलायला लागलो. ऐका, अजून भरपूर नियम आहे. कणिक ती जी तुमच्याकडे काय म्हणतात, मळवल्याच्या नंतर जी कणिक तुम्ही तयार केली चपात्या करण्याकरता ती पुन्हा फ्रीज मध्ये ठेवून सकाळी वापरायची नाही. रात्रीचं शिळ अन्न सकाळी गरम करून खायचं आणि मुलाला खायला द्यायचं नाही. याने तुमच्या पत्रिकेतील राहू ग्रह खराब होतो, अन्नपूर्णा माता खराब होते. जेवढे तांदूळ आहेत तेवढेच आणायचे, शिजून खायचे असं नाही. कमीत कमी 4 कट्टे घरात एक्स्ट्रा असावेत, कारण तांदूळ हे भारतीय संस्कृतीने अन्नपूर्ण मातेचं प्रतीक मानलेलं आहे. घरात जर लक्ष्मी टिकवायची असेल, घरात सुख समृद्धी टिकवायची असेल तर भरभरून तांदूळ घरामध्ये ठेवा. हे मला कोकणातल्या लोकांना वेगळे सांगायची आवश्यकता नाही. गहू वगैरे हा भाग वेगळा आहे, पण तांदूळ अन्नपूर्ण माता आहे म्हणून औक्षण करताना तांदूळ चिटकवले जातात. ऐका, तांदळामध्ये चंद्राची एनर्जी कॅच करण्याचं सामर्थ्य आहे आणि म्हणून आणि कुंकवामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॉडीतून बाहेर येऊ नये आणि दुष्ट नजर आपल्याकडे येऊ नये म्हणून आपल्याकडे कुंकू लावून वरून तांदूळ चिटकवतात. जगातलं सगळ्यात ग्रेट सायन्स, जगातलं सगळ्यात ग्रेट सायन्स आहे. नजर लागत नाही मुलांची नजर. आणि पाण्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते आणि तांदळात सगळ्यात जास्त पाण्याचा आविर्भाव असतो, कारण पाण्यातूनच तांदूळ तयार होतात. म्हणून पाण्याचं सगळ्यात उत्कृष्ट रूप कोणतं असेल, तांदूळ आहे. आणि पाण्यात एनर्जी आजही कुंभाकडे. मी धावणे, पळणे, चालणे, उधळणेवरती आहे, कुंभाकडे चाललोय आता. चला, वेळ नियोजित कमी आहे, विषय फार मोठमोठाले आहेत, पण ही संदर्भ न तुटता मी अगदी तुम्हाला संदर्भ देत पुढे जाणार आहे. ऐका, जगातला सगळ्यात प्राचीन सोहळा म्हणून ज्यांच्याकडे आता 2025 मध्ये पाहिला गेलं, विश्वातला सगळ्यात दैदिप्यमान दिव्य सोहळा आतापर्यंत इतिहासामध्ये झाला नाही एवढा भव्य दिव्य सोहळा म्हणून ज्या सोहळ्याकडे पाहिला गेला, हिंदूंच्या परंपरेतला सगळ्यात प्राचीन सृष्टी निर्माण झाल्यापासून जो सोहळा निर्माण झाला तो सोहळा, ज्याच्यामध्ये पाकिस्तानची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे तर केवळ नागा साधू आहे.